नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊयात मुंबई आणि पुण्यातल्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात ठाकरे गटाचा उद्या मोर्चा. उद्धव ठाकरेंसह दिग्गज नेते मोर्चात सहभागी होणार. ठाकरे गटाकडून उद्याच्या मोर्चाचा टीझर प्रसिद्ध. उद्योगासह विकासाची जागा मिळाली पाहिजे. जसं बीडीडी चाळीचा विकास हा माडा करते आहे, तसं धारावीचा विकास हा सरकारने करावा. मुंबईच्या कडे वाकड्या डोळ्याने बघता याद राखा हे सांगण्यासाठी 16 तारखेचा मोर्चा धारावीतून निघून अदानीच्या कार्यालयावरती जाईल. प्रश्न ठाकरे गटाच्या मोर्चाला मुंबई पोलिसांकडून परवानगी. ठाकरे गट उद्या धारावीपासून बीकेसी पर्यंत मोर्चा काढणार. त्यानंतर उद्धव ठाकरे पताका मैदानात कार्यकर्त्यांना संबोधित करणार. आपल्या विविध प्रश्नांसाठी कृषी कार्यालयाच्या टॉवरवर चढून शेतकऱ्यांचं आंदोलन. पावसामुळे नुकसान झालेलं अनुदान, पीक विमा, त्यासोबतच भरपाईसह अनेक मागण्यांसाठी 3 तास टॉवरवर आंदोलन. बॉम्बस्फोटातल्या आरोपीसोबत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांची पार्टी. नितेश राणेंचा विधिमंडळामध्ये आरोप. बडगुजरांवर कारवाईची केली मागणी. सुधाकर बडगुजरांची नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिकांकडून चौकशी. सलीम कुत्तासोबतच्या व्हिडिओनंतर बडगुजर यांची चौकशी. ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात भाजप आक्रमक. रविवार कारंजा परिसरामध्ये बडगुजर यांच्या विरोधात घोषणाबाजी. उद्धव ठाकरेंनी संबंधित पदाधिकाऱ्याचा राजीनामा घ्यावा अशी केली मागणी. नाशिकमध्ये सुधाकर बडगुजरांवर झालेल्या आरोपानंतर ठाकरे गट आक्रमक. शालिमार इथल्या कार्यालयासमोर ठाकरे गटाकडून नितेश राणेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न. नाशिकच्या मायको सर्कल इथं शिंदे गटाकडूनही सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात आंदोलन. प्रतिकात्मक बॅनरला जोडे मारत शिंदे गटाकडून बडगुजर यांचा निषेध. पुण्यातील वाहतूक कोंडी विरोधात शिवसेना शिंदे गटाचं आंदोलन. मुंडव्यातील महात्मा फुले चौकात आंदोलन. अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडीचा प्रश्न प्रलंबित असल्यानं शिवसैनिक आक्रमक. मीरा भाईंदरमध्ये मनसेचा अनधिकृत होर्डिंग विरोधात आंदोलन. गोल्डन नेक्स्ट ब्रिज जवळ मनसेचा शोले स्टाईल आंदोलन. मनपा अधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. मुंबईतील महानंद डेअरी वाचवण्यासाठी 5व्या दिवशी बेमुदत उपोषण सुरूच. उपोषणकर्त्या प्रिया मिटकेंनी जलत्याग केल्यानं प्रकृती खालावली. लग्नाळू शेतकरी पुत्राचं नागपूरच्या 0 माईल चौकामध्ये अनोखं आंदोलन. शेतमालाच्या भावासाठी हातात फलक घेत कळमेश्वर शेतकरी पुत्राचं आंदोलन. शेतमालाला भाव नसल्यानं आर्थिक स्थिती खराब झाल्याचं मत. कोल्हापूरमधील काही सरकारी कर्मचारी अद्यापही काम बंद आंदोलनावर ठाम. सरकारच्या कोणत्याही लेखी आश्वासनाशिवाय संप मागे घेतल्यानं नाराजीचा सूर. बहुतांशी कर्मचारी संपावर ठाम असल्यानं दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प. कोल्हापूरमध्ये अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं जेलभरो आंदोलन. प्रांत कार्यालयामध्ये जाताना महिला आणि आंदोलक पोलिसांमध्ये वाद. गेटवर चढून शासनाचा निषेध. विधानभवनावर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा. कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याची आंदोलकांची मागणी. मोठ्या संख्येनं अंगणवाडी सेविका मोर्चात सहभागी. नागपुरात संगणक परिचालक संघटनेचा मोर्चा. गेल्या 3 दिवसांपासून संघटनेचं आंदोलन. आज परिचालक आक्रमक. प्रभू श्रीराम या विषयावर शालेय विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा भरवा. मंत्री मंगलप्रभात लोढांचे मुंबई महापालिकेला निर्देश. 1 ते 15 जानेवारी 2024 दरम्यान निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, कविता लेखन स्पर्धा आयोजित करण्याच्या सूचना. अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन दिनी शासकीय सुट्टी जाहीर करा. प्रताप सरनाईकांची विधानसभेमध्ये मागणी. 22 जानेवारीला राम मंदिराचं होणार उद्घाटन. भिवंडी विकास आराखड्याविरोधात पालिकेसमोर सर्वपक्षीयांचं धरणं आंदोलन. विकास आराखडा शहरातील सर्वसामान्य नागरिकांना उद्ध्वस्त करणार असल्याचं मत. शहरातील खासदार आमदारांसह सर्वांकडून विकास आराखड्याला विरोध. पुणे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधीक्षकांना शिंदे गटानं काळं फासलं. निलंबित असतानाही शिक्षण विभागाचा कारभार पाहत असल्यानं शिंदे गट आक्रमक. 26 नोव्हेंबरला दत्तात्रय फुलेंचं करण्यात आलं होतं निलंबन. उल्हासनगर शहरामध्ये भावी आमदार असा आशय असलेले बॅनर झळकले. कल्याण जिल्हा सचिव हरजिंदर सिंग भुल्लर यांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी. उल्हासनगरमध्ये शिंदे गट आणि भाजपात पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता.
पालघरमधील 7 गावांचा पाणी पुरवठा 2 दिवसांपासून खंडित. 26 गाव पाणी पुरवठा योजनेतून मिळणारं पाणी पालघर नगर परिषदेकडून बंद. पंचायत समितीच्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी धरलं धारेवर. पुण्याच्या इंदापूरमधील अजित पवार गटाचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, रविराज राऊत आणि ठेकेदार सौरभ शिंदे यांच्यासह तिघांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल. पारधी समाजातील तरुणाला जातीवाचक शिवीगाळ केल्यानं गुन्हा दाखल. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील पिंपरी गावातील ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा. गावातील विकास कामं पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी. पश्चिम रेल्वेवर उमरोळी ते पालघर दरम्यान उद्या आणि परवा 2 तासांचा ब्लॉक. जुना रेल्वे पूल काढण्यासाठी 10 ते 12 वाजेपर्यंत 2 तासांचा मेगा ब्लॉक. मुंबईमध्ये वाढणारे प्रदूषण रोखण्यासाठी पालिका दिल्लीच्या धर्तीवर कृत्रिम पाऊस पाडणार. पालिकेनं ग्लोबल निविदा मागवल्या असल्यामुळे स्वारस्य अभिरुचीसाठी आणखी 1 आठवड्याची मुदतवाढ. मुंबई महापालिकेकडून मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचं काम हाती घेण्यात येणार. IIT पवईचे प्राध्यापक, स्थानिक नागरिक, पालिका अधिकाऱ्यांची समिती नेमली जाणार. मुंबईतील काही भागात सोमवारी पाणी कपात करण्यात येणार. मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी तज्ज्ञ मंडळी जलाशयाची अंतर्गत पाहणी करणार. पालघरच्या तालापूर MIDCला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाणी वाया. पाणी पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार उघड. पुणे महापालिकेकडून विमान नगर परिसरातील अतिक्रमणावर कारवाई. अनधिकृतपणे उभारलेल्या अतिक्रमणावर कारवाई. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. भिवंडीतील धामणकर नाका ते झेंडा नाका रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला सुरुवात. रस्त्यालगतच्या अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा. बाजारपेठेतील अनधिकृत फेरीवाल्यांवर बोईसर ग्रामपंचायतीकडून तोडक कारवाई. कारवाईमध्ये शेकडो अनधिकृत फेरीवाल्यांची दुकानं जमीनदोस्त. पुण्यातल्या वातावरणातील बदलामुळे नागरिक हैराण. बदलत्या वातावरणामुळे सर्दी खोकल्याचा नागरिकांना त्रास. कांदिवलीमध्ये कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांना होणार दंड. कबुतरांपासून होणारे आजार दुर्गंधी रोखण्यासाठी पालिका करणार कारवाई. कोल्हापुरातील कोरोना साहित्य खरेदी घोटाळा प्रकरणी चौकशी होणार. तत्कालीन CEO अमन मित्तल यांच्यासह 2 अधिकाऱ्यांची चौकशी. घोटाळ्यातील तक्रारीची शहानिशा करण्याचं आरोग्य सहसंचालकांचं पत्र. दूध उत्पादकांना त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट प्रतिलिटर 5 रुपये द्या. कात्रज सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष भगवान पासलकरांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी. दूध उत्पादकांच्या बँक खात्यात अनुदान दिल्यास त्यांना दिलासा मिळण्याचा अंदाज. कोल्हापूर तिरुपती थेट विमान सेवा आजपासून बंद. प्रवासी संख्या अपुरी असल्याचं कारण देत विमान कंपनीनं सेवा केली बंद. एसटी महामंडळाची आता कॅशलेस सुविधा सुरू. एसटी बसने प्रवास करताना आता ऑनलाईन पेमेंट करता येणार. ठाणे विभागामध्ये 1700 ई-मशीनच्या माध्यमातून मिळणार सेवा. प्रवाशांची सुट्ट्या पैशांची चिंता मिटली. ठाण्याच्या खोपट एसटी डेपोमध्ये 10 वातानुकूलित ई-बस दाखल. बसमध्ये आरामदायक 37 आसन क्षमता. खासगी तत्वावर आणखी बसेस येणार असल्याची माहिती. पुण्याच्या राजगुरुनगरमधील रस्त्याचं काम संथ गतीनं सुरू. जागोजागी खड्डे खोदून ठेवल्यानं नागरिक त्रासले. नाशिकच्या कपालेश्वर महादेव मंदिरामध्ये वस्त्रसंहिता लागू. अंगप्रदर्शन होईल असे कपडे परिधान करून दर्शनाला येऊ नये. मंदिराबाहेर लावण्यात आला फलक. विश्वस्तांच्या निर्णयाचं भाविकांकडून स्वागत. पुण्यातील महात्मा गांधी विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये हाणामारीची घटना सीसीटीव्हीत कैद. मुंबईतील जुहू परिसरामध्ये हळदीच्या कार्यक्रमामध्ये मारहाण. उपस्थितांनी संबंधिताला पकडल्यानंतर आरोपीनं चाकून हल्ला करत पळ काढला. DN नगर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. बोरिवलीमध्ये लोकांच्या मारहाणीमुळे लसूण चोराचा मृत्यू. जखमी अवस्थेमध्ये असलेल्या लसूण चोराचा उपचारादरम्यान मृत्यू. लसूण चोराला मारहाण करणाऱ्या दोघांना बोरिवली पोलिसांकडून बेड्या. मुंबईच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर चालत्या कारला आग. अपघातामध्ये कुणीही जखमी नाही. पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी. नाही अरे ते हे भिवंडीमध्ये चप्पल बूट साठवलेल्या गोदामाला भीषण आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. आगीमध्ये लाखो रुपयांचं चप्पल बूट जळून खाक. अंबरनाथमध्ये पुन्हा एका इमारतीचा स्लॅब कोसळला. राहुल इस्टेट कॉम्प्लेक्सच्या श्री सरस्वती देवी इमारतीमधील घटना. 2 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती. भाजपचे माजी नगरसेवक अश्विन कासोदरिया यांना शिवीगाळ आणि मारहाण. 3 युवकांनी गाडी ओव्हरटेक करत केली मारहाण. युवकांवर अदखलपात्र गुन्हा दाखल.
RSSने कार्यवाह दत्तात्रय होसबळे कोराडी जगदंबेच्या दर्शनाला. मंदिर प्रशासनाकडून होसबळे यांचं स्वागत. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे उपस्थित. ठाणे महापालिकेच्या शाळेत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. विज्ञानापासून पर्यावरणापर्यंतचे प्रयत्न विद्यार्थ्यांनी साकारले.